आणि यानंतरची बातमी आहे शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसंदर्भातली। शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनी आता मुंबई गोवा महामार्गाची पाहणी सुद्धा केली आहे। मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा महत्त्वाचा दौरा सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज शिवेंद्रसिंहराजे मुंबई गोवा महामार्गाची सुद्धा पाहणी करणार आहेत। कितपत काम या महामार्गाचं झालंय याचा सुद्धा आढावा शिवेंद्रराजे घेणार आहेत। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाच्या रस्त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। मुंबई गोवा महामार्गाचा रखडलेल्या कामाबाबत आज शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री पाहणी दौरा करणार आहेत। सध्याची ही दृश्य आहेत, मी मुंबई गोवा महामार्गावर आहे। हाच तो मुंबई गोवा महामार्ग आहे जो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे। सातत्याने मंत्र्यांचं या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबद्दल दौरे होतात, मात्र मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती मात्र बदललेली नाही। गेल्या 14 वर्षापासून मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमानी पर्यटकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे। मात्र काही दिवसातच आता गणेश उत्सवाला सुरुवात होईल आणि मुंबईत वास्तव्यात असणारे असंख्य कोकणवासीय जे आहेत ते आपापल्या गावात जात असतात। त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज पाहणी दौरा करणार आहेत। या पाहणी दौऱ्यात नेमका अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपला पदभार स्वीकारल्याच्या नंतर दुसऱ्यांदा मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पाहणी दौरा शिवेंद्रराजे भोसले करत आहेत। मात्र या पाहणी दौऱ्यानंतर कोकणात जाणाऱ्या चाकरमानी असतील किंवा गणेश भक्त असतील यांचा प्रवास सुखकर होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।